मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। ही आहे पैठणी साडी आणि मेन जो व्हिडिओ आहे तो मी चॅनलवरती टाकलेला आहे, नक्की बघा। जे ते शिवताना किती मेहनत असते त्याचा एक व्हिडिओ आहे आणि ज्यानंतर शिवल्यानंतर कस्टमर आल्यानंतर तिचा काय रिप्लाय होता, म्हणजे साडी कशी वाटली, प्रत्यक्षात ती वेअर केली आणि त्याबद्दल डिटेल माहिती दिली। बऱ्याच जणांचा डाऊट असतो की आम्ही साडी शिवायला दिल्यानंतर आम्हाला कसं बसेल, छान दिसेल की नाही, फिनिशिंग असेल की नाही। मी माझं काम चांगलंच आहे म्हणून सांगते 100%, पण 19-20 होऊ शकतं। पण कस्टमर तर खोटं बोलू शकत नाही, का कस्टमरला मी पैसे देऊन उभं करत नाही। एक आहे शिलाईच्या बाबतीत थोडंसुद्धा चुकलं, परफेक्ट नसेल तर मी कुठलीही लेडीज असू दे त्याबद्दल स्पष्ट सांगते की हे व्यवस्थित झालेलं नाही आहे, ह्याची खात्री तुम्हालासुद्धा माहिती आहे। तर तिने स्वतः रिप्लाय दिले, त्याचे बरेचसे व्हिडिओ करून टाकले। ह्याचे व्हिडिओ जास्तही झालेत असं मला वाटतं, पण कस्टमर कधीतरच रिप्लाय देतात। बरेच माझे ऑनलाईन ऑर्डर असतात, त्यांचं काही रिप्लाय आला मला फोनवरती ते सांगतात, व्हॉट्सअपवरती मेसेज करतात, पण प्रत्यक्षात त्या कधी दिसत नाहीत, त्यामुळं तो पाठीमागचा भाग तुम्हाला दिसत नाही। तर खूप छान साडी आहे आणि खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे आणि तिला खरंच सांगते इतकी छान ती दिसते, इतकी परफेक्ट बसली, ती खूप खुश झाली। त्याचं कुठंतरी आपणाला समाधान मिळते। जे आपण काम करतो त्याच्यामध्ये अगर असा रिप्लाय आला तर बोलतात ना, आपल्या कामाची खूप छान अशी आपल्याला पावती मिळते। अजून काहीही हवं नसतं, कारण आपण पैसे घेतो तेही भरभक्कम पैसे घेतो, असं नाही तुम्ही 10 घ्या 100 द्या, ते भरभक्कमच आहेत माझ्यासाठी, मेहनतीचे पैसे घेतो। पण कस्टमर तेवढं समाधानी असायला पाहिजे, म्हणजे जे त्यांनी अपेक्षा केल्या ना त्यात 100% उतरणं गरजेचं आहे। त्यामुळं मी कधीही ऑर्डर घेतली तर घाई करत नाही। हे एकच रिझन आहे की मला कस्टमरला परफेक्ट कुठलीही साडी राहू दे, ब्लाऊज राहू दे, यायलाच हवी, असं माझं जास्त मत असते। त्यामुळे मी खूप त्या गोष्टीकडे लक्ष देते। तर तुम्हाला कुठली ऑर्डर द्यायचं असेल तर नक्की ऑर्डर देऊ शकता, तुम्हाला घरपोच ऑर्डर भेटेल।